नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीकरता जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, त्याचबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि तसेच पैगंबरी जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवही हजर होते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत। यावेळेसचा सण अतिशय शांततेने आणि आनंदाने साजरा करायचा आहे। त्या कामी ज्या प्रशासनाकडून सूचना आहेत त्यांचं आपण तंतोतंत पालन करणं अपेक्षित आहे। मंडळांना जी परवानग्या लागतील वेगवेगळ्या विभागांच्या ते एक खिडकी योजनेतून प्रदान केल्या जातील। त्याचबरोबर आपण सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना कुठेही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची दक्षताही घेणं अपेक्षित आहे। सणाचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे। कुठेही गणेश बाप्पाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नये आणि हे सर्व करत असताना सण साजरा करताना आपण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे ते जपणं गरजेचं आहे। मंडळांनी या ठिकाणी चांगले सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत। यासाठी पोलीस प्रशासन सर्व मंडळांना हे पण सूचित करते की आपण आपल्या हद्दीमध्ये CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी करावी आणि त्याचं वर्षभर देखभाल दुरुस्ती मंडळांनी स्वतः हाती घ्यावी आणि आपल्या हद्दीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या कॅमेराचा आणि त्या फुटेजचा पोलीस प्रशासनाला वापर होईल तेही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे। या ठिकाणी सर्व विभागांनी हमी दिलेली आहे गणेश मंडळांना की आगामी सण उत्सव चांगले पार पडण्यासाठी जे काही आमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे ते आम्ही निश्चित पार पाडू। धन्यवाद। विभाग यावेळेला सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही उपविभागीय स्तरावर ज्या मंडळांचं देखावे चांगले असतील, जे मंडळ सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करतील, त्याचबरोबर पर्यावरणपूरक सण साजरा करतील त्यांना आम्ही पारितोषिक वाटप करणार आहोत आणि यामध्ये सर्व मंडळांनी भाग घ्यावा आणि आम्ही दिलेल्या क्रायटेरियामध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवावेत आणि त्याला पात्र राहावं।